हाय फ्रेंड्स, मी स्वाती. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हाऊ आय अप्लाय हिना ऑन माय हेअर ॲट होम. अँड हो, नक्कीच नंतरचा प्रश्न असेलच तुमच्या मनात की हिना इकडे अमेरिकेत मिळते का? तर हो, इकडे मिळते. तर ती मी इंडियन ग्रोसरी शॉप मधनं घेते आणि ती आहे गोदरेज नुपूर हिना. तर ही आहे 100% प्युअर हिना. तर एक गोष्ट तुम्ही मेक शुअर करायची, जेव्हा तुम्ही हिना अप्लाय करत असाल तेव्हा ती 100% प्युअर हवी, तरच ती तुमच्या हेअरला छान, तुमचे हेअर शायनी बनवू शकते. तर हे मेक शुअर नक्की करा. तर मी ह्या व्हिडिओमध्ये मी आज लावणारच होती, तर मी विचार केला की का नाही तुमच्यासोबत हे शेअर केलं जावं, कारण माझ्यासारखे बरेच असतील की ते हिना अप्लाय करत असतील घरी. तर मी ज्या स्टेप सांगितल्या, स्टेप बाय स्टेप सगळं मी सांगितलंय ह्या व्हिडिओमध्ये. तर म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल तर इट्स फ्री ऑफ कॉस्ट. सबस्क्राईब करा चॅनल आणि माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तर हे ना, ज्या पद्धतीने मी अप्लाय करते, तो ज्या स्टेप्स फॉलो करते, तर त्याच्याने हेअर हे डॅमेज होत नाही आणि जो कलर येतो तो बर्गंडी येतो. ऑरेंज किंवा रेड कलर हा येत नाही, ज्या पद्धतीने मी अप्लाय करते. कारण मला स्वतःला ऑरेंज किंवा रेड कलर आवडत नाही पर्सनली. तर ज्या कोणाला बर्गंडी कलर हवा असेल तर तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा. ज्या पद्धतीने मी हिना भिजवते किंवा अप्लाय करते, ज्या स्टेप्स मी फॉलो करते, तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मला तुमचा रिझल्ट काय ते सांगा. कारण माझा रिझल्ट तर बघताच तुम्ही की मस्त हेअर एकदम शायनी, फुलर, थिकर असे हेअर होतात. तर लॉट्स ऑफ हेल्प होते ऍक्च्युली हिना लावल्यानंतर, की तुमचे डॅन्ड्रफ जो असतो तो तुम्हाला हेल्प करतो रिमूव्ह करण्यात, किंवा तुमचे हेअर ग्रोथ करते हिना. ही एक गुड कंडिशनर आहे. सो इट्स हॅज अ व्हिटॅमिन ई अँड अँटीऑक्सिडंट्स, लॉट्स ऑफ क्वालिटीज इन इट गुड क्वालिटीज आहेत. तर का नाही हिना अप्लाय करायची हेअरला? तर नक्की करून बघा एकदा. तर आपण आता किचन मध्ये जाऊया. किचन मध्ये आपल्याला किचनची हेल्प लागणार आहे याच्यासाठी, कारण मी ज्या पद्धतीने भिजवते. आपण जाऊया किचन मध्ये. किचन विना काम सगळे अधुरे असतात. तर जाऊयात किचन मध्ये. मी किचन मध्ये आली आहे मेहंदी भिजवण्यासाठी, कारण किचन मध्ये पाणी गरम करावं लागेल मेहंदीसाठी. आणि त्यात मी भिजवण्यासाठी काय काय वापरते, कशी मी मेहंदी भिजवते, किंवा त्याच्या आधी काय माझं प्रिपरेशन असतं, तर ते आपण आता बघूयात. गॅसवर आता पातेलं ठेवलंय मेहंदी भिजवण्यासाठी. त्याच्यात 1 ग्लास पाणी टाकणार आहे मी पातेल्यामध्ये. सो 1 ग्लास वॉटर टाकलं मी. ते आता बॉईल होऊ देणार तोपर्यंत आपण. तर मी मेहंदी भिजवण्यासाठी बीट वापरला. कलर असतो, खूप सुंदर कलर असतो, आणि मेहंदीत बीट टाकल्यामुळे त्याला मेहंदीचा रेडिश किंवा ऑरेंज कलर न येता तो बर्गंडी कलर येतो मेहंदीचा. जेव्हा तुम्ही मेहंदी वॉश करता तेव्हा तो कलर जो येतो तो बर्गंडी कलर येतो. तर बीट टाकते मी त्याच्यासाठी. सो मी याला आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे आणि मग ते मी तुम्हाला सांगते नेक्स्ट काय करते ते. सो हे बीट आहे, तर मी ते आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे. सो बीट स्मॉल असेल तर मी ते पूर्ण घेते, आणि ते बीट जरा बिग असेल तर मी हाफ घेतलंय मी आणि स्लाइस करून घेतलेत अशा प्रकारे. मी हाफ ग्लास टाकला आहे वॉटर. सो आता आपलं बीट ग्राइंड करून घेतलंय मी मिक्सर मध्ये. सो मी पातेलं ठेवणार आहे गॅसवर. सो हे अशा प्रकारे ग्राइंड झालंय आणि ते मी आता ह्याच्यात टाकणार. सो बीटरूट आहे हे, जे मी मिक्सरवरनं ग्राइंड केलं ते मी आता पातेल्यात टाकलंय. सो आणि गॅस ऑन आहे. आणि नंतर मी त्याच्यात लहानपणी मी लवंग आहेत त्या मी तव्यावर टाकून त्याचा स्मोक घ्यायची हाताला, कारण म्हणून मी हे मेहंदीत टाकते. तर क्लोमुळे अजूनही कलर त्याचा डार्क होतो मेहंदीचा. सो मी आता क्लो टाकणार आहे. 1 टेबलस्पून चहा पावडर टाकणार आहे. सो 5 to 7 मिनिट्स हे मी बॉईल होऊ देते आणि नंतर मी गॅस बंद करते वॉटर बॉईल होईपर्यंत. नेक्स्ट स्टेप मी, तर जास्वंदीची फुलं असतात, तर ते वाळलेले हे मी फ्ली मार्केट मधून आणले. सो फ्ली मार्केटचा मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलाय माझ्या चॅनलवर, की आठवडी बाजार, की आपल्याकडे कसा आठवडी बाजार असतो इकडे, तसं सॅटर्डे संडे फ्ली मार्केट असतं.
तर त्याचा मी व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे. तिथून ह्या मी आणल्या जास्वंदीची फुलं असतात ती वाळवून ते लोक, आणि खूप गुड क्वालिटी आहे, ते वाळवून ते लोक तिथे विकायला ठेवतात. तर मी मेहंदीसाठी नक्की आवर्जून ते घेते. तो व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलाय की आठवडी बाजार, अमेरिकेतील आठवडी बाजार, तो मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. तर तिकडे जाऊन तुम्ही चेक करा आणि तो व्हिडिओ बघा. नक्कीच तुम्हाला आवडेल की मी तिकडनं काय काय खरेदी करते ते. तिचे जास्वंदीची फुलं ही किती उपयोगी असतात हेअरसाठी. हेअर तुमचे सॉफ्ट बनवतात. तिची फुलं हे हेअर सॉफ्ट बनवण्याचं काम करतात आणि हेअर ग्रोथ पण होते छान, आणि डॅन्ड्रफ वगैरे होत नाही जास्वंदीची फुलामुळे. तर मी ते आता अनदर वन बाउल मध्ये ते भिजवणार आहे. काही त्या जे आपण बॉईल करायला वॉटर ठेवलंय बीटचं, तर मी त्याच्यात काही जास्वंदीची फुलं जी आहे ती त्याच्यात टाकणार आहे, आणि बाकीचे मी याच्यात ते भिजवणार आहे. सो हे मी याच्यात जर भिजवलं आणि रात्रभर ठेवायचं आहे पाण्यामध्ये भिजवून जास्वंदीची फुलं, तर सकाळी सुंदर एकदम मस्त कलर येतो याचा. मी तो दाखवेल तुम्हाला. आता मी हे भिजत घालते. सो मी इथे काही मी याच्यात टाकले ह्या वॉटरमध्ये. तर मी आता माझे 5 to 7 मिनिट्स झालेत. तर मी गॅस बंद केलेला आहे. मेहंदीत टाकण्यासाठी इकडे मी पाण्यात जास्वंदीची फुलं भिजवली आहेत. तुम्हाला जवळून दाखवते. आत्ताच किती कलर आलाय. सो आत्ताच त्याला कलर यायला सुरुवात झाली आहे. इकडे हे आता पाणी किती डार्क कलर आलाय याचा, हे बघा. सो क्लो, बीटरूट आणि चहा, त्याच्यामुळे याचा कलर किती सुंदर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. सो आता मी ते कूलडाऊन होऊ देईल आणि मग मी मेहंदी भिजवायला घेते. तर आता मी मेहंदी भिजवायला घेते. लोखंडी कढई एक खास मेहंदी भिजवण्यासाठी लोखंडी कढई वापरते मी. हे कढईमध्ये टाकणार आहे. सो मेहंदी कढईमध्ये टाकली मी, आणि नंतर आवळा पावडर टाकणार आहे. जी रेग्युलर वापरते ती मी नाहीये माझ्याकडे, तो मी ही आणली होती यावेळेस, पण ही खूप जाड आहे अशी. ती आता गाळून घेणार आहे गाळणीने, हे बघा. सो इतकी ती जाड होती त्याच्यामुळे ते मी गाळणीने गाळून घेते. सो नेक्स्ट मी काय टाकणार आहे, फेनुग्रीक सीड पावडर टाकणार आहे. अंदाज माझा असतो नेहमीचा, तो ते मी घेते. जर हाफ पॅकेट असलं तर मी 2 टेबलस्पून आवळा पावडर आणि 2 टेबलस्पून मेथी पावडर मी त्याच्यात टाकते. वॉटर अजूनही हॉट आहे त्याच्यामुळे थोड्या वेळ मी वाट बघणार आहे. तर फेनुग्रीक सीड पावडर ही आपल्या हेअरला सॉफ्ट करते, जो डॅन्ड्रफ असतो त्याच्याशी फाईट करते. तर हेअर आपले सॉफ्ट सिल्की होतात फेनुग्रीक सीड्स पावडरने. आणि आवळा पावडर तर सगळ्यांनाच माहितीये की हेअरसाठी छान असते आपले. सो आवळा पावडर हे आपलं हेअर ब्लॅक ठेवण्यास मदत करते, ग्रे हेअर होत नाही. तर म्हणून आवळा पावडर ही रेग्युलर केसांसाठी वापरली गेली पाहिजे. तर मी आता हॉट वॉटर टाकणार आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान कलर आलाय, सुंदर कलर आलाय. एक जो जे मी वॉटर बॉईल केलेलं आहे, सो त्याचा जो कलर आलेला आहे तो खूप सुंदर कलर आहे. आणि ह्याच कलरमुळे मेहंदी आपली रेड किंवा ऑरेंज न होता तो बर्गंडी कलर किंवा ब्राऊन कलर अशा टाइप मध्ये आपल्या हेअरला कलर येतो. मेहंदी जर अशी भिजवली तर मी नेहमी अशीच भिजवते मेहंदी. आपल्याला याच्यात नंतर परत मी जे फुलं भिजवली आहे तर त्याचं वॉटर याच्यात नेक्स्ट डेला मी ऍड करणार आहे. सो मेहंदी आता पूर्णपणे भिजवून झाली आहे आणि नेक्स्ट मॉर्निंगला मी माझ्या हेअरला ती अप्लाय करणार आहे. फ्रेंड्स, मी मेहंदी भिजवून दाखवली तुम्हाला की मी कशी मेहंदी भिजवते माझ्या हेअरसाठी. तर ही पद्धत आहे माझी मेहंदी भिजवण्याची. तर मी आयर्नच्या कढईमधून मेहंदी काढून घेतली आहे काचेच्या बाउलमध्ये, कारण मला व्हिडिओ करायचा होता म्हणून मी आफ्टरनूनला मेहंदी भिजवली होती. तर आणि ओव्हरनाईटला ती ठेवली होती. तर खूप वेळ आणि आता आफ्टरनूनला लावते. तर बराच वेळ कढईत मी ठेवत नाही आयर्न कढईत, कारण ती खूप ब्लॅक होऊन जाते. तर मी अशी ट्रान्सफर करून घेतली आहे याच्यामध्ये. आणि आता मेहंदी लावूया. आणि हे जास्वंदीचे फुलं मी भिजत टाकले होते पाण्यामध्ये, तर ते किती सुंदर कलर आलाय. ते हे पण मी ओव्हरनाईट टाकले होते. आणि आता मी याचं वॉटर स्ट्रेन करून मेहंदीमध्ये टाकणार आहे.
सो किती सुंदर कलर आलेला आहे, पूर्णपणे सोक झालेले आहेत, जास्वंदाचे फुलं पूर्णपणे सोक झालेत। मी ओव्हरनाईट हे पण ठेवले होते आणि आता आपण ते याच्यात टाकूयात, मेहंदीमध्ये भिजवायचं आहे ते। परत हे पाणी, हे जे वॉटर आहे ते परत आता मी मेहंदीमध्ये टाकणार आहे थोडंसं। जास्वंदी फुलांचं मी आता मेहंदीमध्ये वॉटर टाकलंय आणि ते मी आता छानपणे मिक्स करणार आणि मग हेअरवर अप्लाय करणार। सो मेहंदी लावण्यासाठी मी रेडी आहे। सो मेहंदी लावताना ग्लोव्ज घालणे गरजेचे आहे। मेहंदी लावण्याच्या अगोदर मी पूर्णपणे हेअर माझे शॅम्पूने वॉश करून घेतले, कारण हेअर मध्ये कोणत्याही प्रकारचं हेअर प्रॉडक्ट आणि कोणत्याही प्रकारचं ऑइल नको। जर कलर हवा असेल तर त्याच्यामुळे मी मेक शुअर करते की हिना अप्लाय करण्याच्या आधी मी हेअर वॉश करून घेते आणि कंडिशनर मी यूज करत नाही, ओनली शॅम्पूने मी शॅम्पू करून घेते, कारण मेहंदी ही कंडिशनिंगचं काम करत असते, त्याच्यामुळे कंडिशनरची गरज पण असते। आता मी हेअर मध्ये पूर्णपणे कोंब करून घेणार आहे, कारण कोणत्याही प्रकारचे टँगल नको हेअर मध्ये। सो हेअर पूर्णपणे टँगल फ्री झाले पाहिजे तुमचे हेअर। सो आता मी मुलांना घ्यायला चालली आहे स्कूलला, तर विचार केला की तुम्हाला मेहंदीचा कलर दाखवावा, की हे मी फक्त वॉटरने रिन्स केले, त्याच्यामुळे तो कलर मला तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करायचा होता। तर स्टेप बाय स्टेप मी 48 आवर्स नंतर मी ऑइलिंग करणार ओव्हरनाईट आणि मग नेक्स्ट डेला ते शॅम्पूने वॉश करणार। आज मी शॅम्पू वापरला नाही आहे, ओनली वॉटरने मी मेहंदी रिन्स केलेली आहे। 48 आवर्स ठेवण्याचं कारण हे की 48 आवर्स नंतर तो कलर डार्क होतो अजून, तर त्याच्यामुळे मी 48 आवर्स नंतर मी ऑइलिंग करते आणि नंतर त्याच्यानंतर शॅम्पू करते। सो तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे। हे ओनली मी फक्त वॉटरने हेअर वॉश केलेले आहे, तरी पण इतका सुंदर कलर आलेला आहे आणि सो हेअर मोर शायनी दिसत आहे आणि थिक दिसत आहेत। तर हेच मेहंदीची जादू असते, गुड कंडिशनिंगची काम करतं मेहंदी। आफ्टर हिना अप्लाय केल्यानंतर मी ते फक्त तुम्हाला आता मी उन्हात तो कलर दाखवलास की किती सुंदर कलर आलाय, मग त्याच्यानंतर सांगितलं तुम्हाला हे पण सांगितलं की ते मी किती आवर्स ठेवते आणि मग 48 आवर्स नंतर मी नाईटला हॉट ऑइल मसाज करणार आहे हेअरची आणि मग नंतर ओव्हरनाईट ते तसेच ठेवणार आणि नेक्स्ट डेला आणि एक अजून नेक्स्ट डेला मी काय करते तर खूप मोठा व्हिडिओ झाला असता, त्याच्यामुळे मी इकडे सांगून देते तुम्हाला। तर मी जेव्हा मेहंदी अप्लाय करते तर त्याच्यातली थोडीशी मी सेव्ह करते, फ्रीजमध्ये आरामात 4-5 दिवस मेहंदी राहते भिजवलेली, तर मी कॉचेसच्या बाउलमध्ये ऑलरेडी ती ट्रान्सफर करून घेतली आहे, तर थोडी मी ती सेव्ह करते आणि जेव्हा मी आता ऑइल लावलंय तर मला हेअर वॉश करायचे ओव्हरनाईट नंतर, मी सकाळी जेव्हा हेअर वॉश करायला जाते तर तेव्हा मी त्या मेहंदीमध्ये खूप मोठी प्रोसेस होती, व्हिडिओ मोठा झाला असता, त्याच्यामुळे मी इथेच सांगते। तर ती मेहंदी मी परत ऑइल असलेल्या केसांवर लावते, 1 आवर ठेवते आणि मग नंतर शॅम्पू आणि कंडिशनर करते हेअरला। तर रिझल्ट हाय मेहंदी नंतर मग नंतर हॉट ऑइल मसाज केलाय हेअरला आणि मग परत एकदा मेहंदी लावली आहे, तीच मेहंदी मी सेव्ह करून परत एकदा मी मेहंदी अप्लाय केली आणि फायनली मी शॅम्पू आणि कंडिशनरने वॉश केलेत हेअर आणि हे असा कलर आलाय हेअरला।
तुम्ही बघू शकतात की हेअर माझे मोर शायनी झालेत आणि मी मगाशी बोललीच आहे की मोर हेल्दी शायनी हेअर, थिकर फुलर हेअर माझे दिसत आहे. सो रिझल्ट तुमच्या समोर आहे. तर अशा प्रकारे मी माझ्या जे काही थोड्याशा ट्रिक्स आहेत मेहंदी लावते. तर हो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही अप्लाय करा मेहंदी, जशी मी अप्लाय केली तशी घरच्या घरी. आणि व्हिडिओला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. परत एकदा फ्री ऑफ कॉस्ट आहे सबस्क्राईब करायला, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत मस्त रहा, लाईफ एन्जॉय करा. बाय.